नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी.एम. किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला नसेल तर तात्काळ हे काम करा. तुम्हाला हप्ता भविष्यात येणार का येणार नाही हे तुम्हाला आता समजून येणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये Google ओपन करा आणि त्या Googleमध्ये PFMS या नावाने सर्च करा. सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल, या वेबसाईटवरती क्लिक करा. पूर्ण लाईव्ह या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे. पूर्ण डिटेल्स समजून घ्या. मित्रांनो, पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम या ठिकाणी PFMSचा पोर्टल ओपन झालेला दिसेल. यावरती तुम्हाला या ठिकाणी 3 ऑप्शन ते 4 ऑप्शन दर्शवले जात आहेत. त्या खाली ट्रॅक DBT डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पूर्ण डिटेल्स समजून घ्या. इथं क्लिक केल्यानंतर ट्रॅक DBT डिटेल्स यावरती क्लिक केल्यानंतर परत तुम्ही दुसऱ्या पेजवरती येऊन जाल. या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला काही माहिती भरायची आहे. ती माहिती म्हणजे तुमच्याकडं जो ID दिलेला आहे PM किसान योजनेचा किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा. PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा एकच ID आहे. वरती कॅटेगरीला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला PM किसान योजना असेल, भरपूर राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या योजना चालू आहेत सर्व योजना या ठिकाणी दर्शवल्या जातील. आपण आता अनेक लाभार्थ्यांचा समस्या आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता काही लाभार्थ्यांना मिळालेला नाही आहे किंवा ज्या लाभार्थ्यांना मिळालेला आहे ते लाभार्थी सुद्धा नीट समजून घ्या. DBT NSMNY पोर्टल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भातील हा पोर्टल आहे. त्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर PM किसान योजनेचा तुम्हाला जो ID आहे तो ID या ठिकाणी टाकायचा आहे. आता पूर्ण लाईव्ह समजून घ्या. व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो, तुम्हाला काही या ठिकाणी समजत नसेल, जेव्हा तुम्ही स्वतः ही प्रोसेस कराल तेव्हा तुम्हाला हे सर्व समजून येणार आहे. आता आपण बेनिफिशरी ID टाकून घेणार आहात. आता एकतर बेनिफिशरी या ठिकाणी एक टाकू शकता किंवा तुम्ही 2 पद्धतीने चेक करू शकता, पेमेंट आणि बेनिफिशरी. आता आपण पेमेंट चेक करणार आहात. पेमेंटवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जी ID आहे तुमची PM किसान योजनेची MS पासून सुरू होणारी ती ID इथं टाकून द्या आणि खाली जो कॅप्चा आहे जशास तसे या ठिकाणी टाकून सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे. खाली सर्च रिसेट आणि सर्च 2 ऑप्शन दर्शवले जात आहेत. सर्चवरतीच तुम्हाला क्लिक करायचं आहे, रिसेटवरती क्लिक करायचं नाही, हे ध्यानात ठेवा. आपण आता सर्चवरती क्लिक करणार आहात. अगोदर सर्वप्रथम सर्व माहिती भरून घेणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी सिक्युरिटीसाठी काही भाग ब्लर करणार आहे. मी ID टाकलेला आहे. खाली जो कॅप्चा दिलेला आहे जसा आहे तसा मी टाकून आता सर्चवरती क्लिक करणार आहे. हा पहा ID, हा पहा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा वरी टाकला आहे. सर्चवरती मी क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर काही सेकंदाच्या आत तुमच्यासमोर सर्व ओपन झालेला दिसेल. जी DBT अंतर्गत जी रक्कम तुमच्या खात्यावरती पाठवली जाते, PM किसान योजना असो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असो. आता या लाभार्थ्याचे बघा, पहिला हप्ता यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा मिळालेला नाही आहे, तर तिन्ही हप्ते या लाभार्थ्यांना मिळणार आहेत. तारीख दर्शवली जात आहे म्हणजे या लाभार्थ्याला आता 6,000 रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मिळणार आहेत. PM किसान सन्मान निधी योजनेचे किती हप्ते मिळणार आहेत हे सुद्धा आपण पुढे समजून घेणार आहोत. तुम्हाला आज उद्या 2-3 दिवसामध्ये का होईना पैसे 100% येणार आहेत. अपडेट या ठिकाणी DBT वरती तुमचं आलाय म्हणजे तुमचा हप्ता कन्फर्म झाला. वेळ लागेल परंतु ते कन्फर्म येणार म्हणजे येणार. आपण आता परत या ठिकाणी दुसरी योजना निवडून घेऊया. आपण आता PM किसान योजनेला सिलेक्ट करूया. 1 नंबरला जो ऑप्शन 2 नंबरला ऑप्शन आहे PM किसान योजना, या ठिकाणी यावरती क्लिक करणार आहात. क्लिक केल्यानंतर PM किसान योजनेचा या लाभार्थ्यांना किती हप्ते मिळणार आहेत, कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता या लाभार्थ्यांना मिळालेला नव्हता. आता पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता या लाभार्थ्याला 3 हप्ते मिळणार आहेत. आता आपण PM किसान योजनेचे किती हप्ते मिळणार आहेत हे सुद्धा समजून घेणार आहोत. जर पेंडिंग हप्ता असेल तर मिळणार, नसेल तर चालू हप्ता तेवढा नक्की मिळणार. आता आपण ज्या पद्धतीने पूर्वी चेक केला होता त्याच पद्धतीने सेम माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे. आता मी सर्व माहिती भरून घेतलेली आहे. ID वगैरे टाकलेला आहे आणि खाली जो कॅप्चा जशास तसे वरती टाकलेला आहे. आता मी सर्चवरती क्लिक करणार आहे. सर्चवरती क्लिक केल्यानंतर आता PM किसान योजनेचा डाटा या ठिकाणी तुमच्यासमोर तुमच्या डोळ्याने दिसणार आहे. तुमचा सुद्धा डाटा नक्की पाहून घ्या. आता या लाभार्थ्याचे जे हप्ते आहेत, कोणते हप्ते मिळणार आहेत हे सुद्धा समजून घेणार आहेत. या ठिकाणी दर्शवला जात आहे PM किसान योजनेचा 16वा हप्ता या लाभार्थ्यांना पेंडिंग आहे, म्हणजे या लाभार्थ्यांना आता 16वा हप्ता मिळणार आहे. तारीख सुद्धा या ठिकाणी दर्शवली जात आहे. पूर्वीचे जे हप्ते आहेत ते सुद्धा दर्शवले जात आहेत. पेमेंट सक्सेस झालेले आहेत पूर्वीचे सर्व हप्ते. फक्त 16वा हप्ता या लाभार्थ्यांना मिळणार आहे. म्हणजे आता
PM किसान योजनेचा 1 हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते, 3 हप्ते म्हणजे एकूण या लाभार्थ्यांना 4 हप्ते मिळणार आहेत. 4 हप्त्याचे म्हणजे 8,000 रुपये या लाभार्थ्यांना दिले जाणार आहेत. मित्रांनो, या पद्धतीने भविष्यामध्ये तुम्हाला PM किसान योजना असो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असो, याची डिटेल्स माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल, DBT वरती सर्व घोळ होत असतो. DBT वर तुमचा हप्ता आला म्हणजे तो हप्ता तुमच्या खात्यावरती कन्फर्म येणार म्हणजे येणार. वेळ लागेल परंतु तो हप्ता 100% येणार, खात्रीशीर येणार. हे ध्यानात ठेवा. त्यासाठी आत्ताच हे चेक करून घ्या. धन्यवाद.